शीना मर्डर केसमध्ये रोज नवीन खुलासे होतात आणि सर्वांना चक्रावून सोडलेल्या या मर्डर मिस्ट्रीमध्ये कोण खरं बोलते आणि कोण खोटं बोलते हे तपासताना पोलिसांची मोठी दमछाक होतीये। आता तर रायगड पोलीस सुद्धा रडारवर आलेत। शीनाचा भाऊ मिखाईलही आता कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे। त्यांना दिलेल्या साक्षीमध्ये अनेक विसंगती आहेत। पाहूया त्याबाबतचा हा खास रिपोर्ट। शीना बोराचा सख्खा भाऊ मिखाईल आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्याची भाषा करता करता स्वतःच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यानं दिलेल्या जबाबामध्ये अनेक बाबी या परस्पर विसंगत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्याचा पुन्हा एकदा जबाब घेतला जाणार आहे। मिखाईलच्या म्हणण्यानुसार एप्रिल 2012ला त्याला मुंबईत बोलवण्यात आलं होतं। ज्या दिवशी शीनाची हत्या झाली त्या दिवशी म्हणजे 24 एप्रिल 2012ला त्याला मुंबईत संजीव खन्ना आणि इंद्राणी या दोघांनी धोक्यानं बेशुद्ध केलं। शीनाचा खून केल्यानंतर इंद्राणी आणि संजीव त्याचाही काटा काढणार होते, मात्र त्याला शुद्ध आल्यामुळे तो वेळीच पळून गेला। मात्र मिखाईलनं सांगितलेल्या या कथेत अनेक लूपहोल्स आहेत। मिखाईल कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटला तर त्यानं मुंबई किंवा गुवाहाटी पोलिसांमध्ये तेव्हाच तक्रार का दाखल केली नाही? इतकं सगळं झाल्यानंतरही जेव्हा शीना बेपत्ता झाली तेव्हा मिखाईलला तिचं काही बरं वाईट झालं तर नसेल ना अशी शंका का आली नाही? निदान बहीण सापडत नसल्याचं लक्षात आल्यावर तरी त्यानं पोलिसांशी का संपर्क केला नाही? कारण असं ऐकण्यात येतं की त्यांनीच ऑफिसला कळवलं की त्याची बहीण ही आता कामाला येणार नाही, राजीनामा त्यांनी पाठवला। ती जिथे भाड्याने राहत होती त्या भाडेकरूशी पण त्यांनी संपर्क साधला असंही ऐकण्यात येतंय। तर हे सर्व गोष्टी बघितल्या तर हे दोघंही संशयाच्या भोवऱ्यात आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिखाईल या सगळ्या प्रकरणातला एक महत्त्वपूर्ण साक्षीदार आहे। मात्र पोलिसांना या गोष्टीचा तपास करायचा आहे की मिखाईलकडे शीनाचा मेल, फेसबुक आणि लिंक्डइन अकाउंटचा पासवर्ड होता का? या सर्वांचा वापर त्यानं 24 एप्रिल 2012 नंतर कधी केला का? जर त्यानं या पासवर्ड आणि अकाउंटचा वापर केला असेल तर तो इंद्राणीच्या सांगण्यावरून केला की आणखी कोणाच्या सांगण्यावरून? राकेश त्रिवेदी आणि अश्विनी पांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। तर शीना हत्येतल्या हलगर्जीपणाबद्दल वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे संबंधित पोलिसांची चौकशी सुरू असल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी पत्रकार परिषदेत दिली। रायगडमधल्या गागोदे इथे जळालेलं प्रेत सापडलेलं होतं आणि त्याची स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यात आली होती। मात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता। इतक्या महत्त्वपूर्ण घटनेनंतरही पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल का केला नाही याची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। रायगढ़ पुलिस को इसके लिए जिम्मेदार माना जा रहा है। अगर रायगढ़ पुलिस समय रहते इस मामले में जांच शुरू कर देती तो शायद इतना वक्त नहीं लगता। आपने अब तक जो जांच की है क्या उसमें आप रायगढ़ पुलिस के तत्कालीन अधिकारियों को जिम्मेदार पाते हैं? इस बारे में इस वक्त कमेंट कर पाना सही नहीं होगा। इस बारे में मैं आपको विश्वास दिलाता हूँ जल्दी से जल्दी हमें जो आईजी कोकररेज ने ऑर्डर्स दिए हैं इंक्वायरी पूरी की जाएगी और उसके बाद ही कुछ बोला जा सकेगा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।